तिकडे कल्याणमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे। सासूनं सुनेच्या हत्येचा कट रचला। सुनेची हत्या करून वालधुनी पुलाखाली मृतदेह लपवण्यात आला। पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह लपवून ठेवलेला आहे। नातवाचे पैसे मिळवण्यासाठी त्याच्या आईची हत्या करण्यात आली आहे। पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सून बेपत्ता झाल्याची तक्रार देखील दाखल करण्यात आली। एका सासूने तिच्या जोडीदारासह तिच्या नातवाची नोकरी आणि पैसे मिळवण्यासाठी तिच्याच सुनेची हत्या केली। वालधुनी पुलाखाली तिचा मृतदेह लपवून ठेवला। ही घटना कल्याण पूर्वेतील करपेवाडी येथील न्यू जिमीबाग इथे घडली आहे। 60 वर्षीय लताबाई नाथा गांगुर्डे नावाच्या महिलेनं तिचा जोडीदार जगदीश महादेव म्हात्रे यांच्यासोबत मिळून 1 जानेवारीच्या रात्री तिची सून रुपाली विलास गांगुर्डे हिची लोखंडी रॉडने हत्या केली। त्यांनी पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी खोटा बेपत्ता व्यक्तीचा अहवाल देखील दाखल केला। बातमी मिळाली होती की एक अननोन महिला आहे, वालधुनी ब्रिजच्या खाली तिचा मृतदेह पडलेला आहे। त्या अनुषंगाने माहिती मिळाल्याच्या नंतर आमचे MFC पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी अंमलदार घटनास्थळी गेले। वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री परदेशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला। त्यांनी त्या महिलेचा रीतसर आम्ही पंचनामा केला। त्याच्याबद्दल अकस्मात मृत्यू रजिस्टरला नोंद घेण्यात आली। सासूवर संशय आला आणि सून ही त्यांना ग्रॅज्युटीचे पैसे देत नव्हती। त्या कारणास्तव सासूचा राग होता। कोळशेवाडी येथे त्याच्या साथीदाराच्या साहाय्याने मारहाण करून तिचा मृत्यू घडून आणला आणि तिचा मृतदेह कुणाला समजू नये म्हणून वालधुनी ब्रिजच्या खाली टाकला, असं तपासात निष्पन्न झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये 2 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।